नमस्कार, वीनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण बनवूया कोथिंबीर वडी। तर इथे बघा कोथिंबीर अशी स्वच्छ करून मी कट करायला घेतली आहे आणि तशी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोथिंबीर वडी सगळ्यांनाच आवडते आणि आमच्याकडे 30 रुपयाला 2 पेंड्या मिळतात। तुमच्याकडे कशा मिळतात त्या कमेंट करून नक्की सांगा मला। तर इथे अशी आपली कोथिंबीर कट झाली। याच्यात बघा आपण वाटणासाठी ओली मिरची, आलं, लसूण, जिरं, त्याच्यात चक्री फूल, मिरी, दालचीन टाकली आहे आपण आणि मस्तपैकी असं खमंग वाटून घेतलंय। त्याला थोडंसं जाडसरच वाटायचं आणि त्याच्यानंतर आपण बेसनमध्ये टाकले तांदळाचं पीठ, मीठ, हळद, हिंग आणि छानपैकी हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात आपण कोथिंबीर कट केलेली टाकली आहे। तर माझ्या सुरीला धार नव्हती त्याच्यामुळे मोठी मोठी कट झाली आहे। परत मला थोडीशी वरची काढून कट करावी लागली। बघितलं टाकताना मी तसं कट करून ठेवलेलं तर मला लक्षात नाही आलं की कट झाली नाही ती। तर इथे बघा हे छान असं मिश्रण आपण तयार करून घेतलं आणि ह्या मिश्रणामध्ये आपण थोडासा ओवा टाकलाय आणि थोडे तीळ टाकलेत, कारण जर कोणाला पोट वगैरे फुगायची जर सवय असेल, बेसनमुळे पोट बिघडतं वगैरे, तर त्यांच्यासाठी हे ओवाच छान काम करतो आणि एक चव पण छान येते। आणि मी जे खडे मसाले तुम्हाला दाखवले आहेत, चक्री फूल होतं, मिरी होतं, दालचिनी होतं, तर ते टाका जरा, नुसतं कच्चंच टाकायचं जाडसर वाटून। आणि माझ्या पद्धतीने तुम्ही ही कोथिंबीर वडी नक्की करून बघा, किती टेस्टी लागते ती। आणि वाटलं तर तुम्हाला धनाजिरा पावडर हवी असेल तर टाकू शकता, नसली तरी सुद्धा ह्याचा जो एक वास आहे ना तो खूप छान येतो वडीला। तर माझ्या पद्धतीने एक वेळा करून बघा तुम्ही। तर इथे बघा मी टोपात पाणी उकळून घेतलं आणि त्यानंतर 15 मिनिटं ही चाळण जी आहे ती वरती ठेवली कोथिंबीर वडीची आणि पूर्ण गार झाल्यानंतरच वडी कापायची, मग छान कापली जाते। आणि त्यानंतर असं साईडने पण आपण ह्याच्या कडा उचलून घ्यायच्या सुरीच्या साह्याने। तर पहिला आधी इथे आपली वडी कट होऊ देत। तर इथे अशी आपली वडी कट झालेली आहे। तर साईडने आपण असं सुरी गोल फिरवून घेऊया, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते लगेच निघेल असं। आणि त्यानंतर आपल्याला काविल त्याच्या साह्याने वगैरे त्या वड्या उचलायच्या, छान खरवसासारख्या उचलल्या जातात। आणि आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे, तर त्याच्यात आता आपण हे सोडून घेऊया। पहिलं तेल गरम करायचं, मग थोडा गॅस बारीक करा, कारण पोटात पण त्याला चांगलं भाजू दे। आणि मुलांना एकदम क्रिस्पी झालेली जी कोथिंबीरीची वडी आहे ना तर ती जास्त आवडते। तर कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तुम्ही छान अशी कोथिंबीर वडी तळून घ्या। कढईत तळली, पॅनमध्ये तळली तरी चालते। तर हे बघा इथे आपली कोथिंबीर वडी जवळजवळ तयार होत आलेली आहे। तर अशी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करा। माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे अशी आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। तर आपण एका प्लेटमध्ये घेऊया। तुम्ही ही डाळी बरोबर, आमटी बरोबर खायला तयार। धन्यवाद।